तयार झालंय आपलं देवीच्या नैवेद्याचं ताट. श्रीखंड, पापड, पुरणपोळी आणि कटाची आमटी. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आहे मार्गशीर्षातला 4था गुरुवार आणि आज देवीला नैवेद्यासाठी मी बनवत आहे पुरणपोळी. इकडे मी पुरण तयार करून घेतलंय. इकडे मी मैदा आणि गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं. 1 तासभर झाकून ठेवलं आणि आता मी इकडे पोळी करायला घेते. हे बघा, इकडे मी पोळपाटावरती पोळी लाटते आणि एक पोळी मी तव्यावर शेकवत आहे. पीठ मळताना मी पिठामध्ये थोडीशी हळद घातली होती कलरसाठी, कारण मैद्याची पोळी आहे, पांढरी दिसते आणि मैद्याची पोळीला ना हळद घातली की दिसायला खूप छान होते. आणि टम्म फुगलेली आहे. आता ही हवा गेली आहे, हे बघा टम्म फुगलेली आहे. आणि पोळी ना कधी पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो ना तेव्हा न करपवता खरपूस भाजून घ्यायची. पुरणपोळी 8 ते 10 दिवस सहज टिकते. आणि हे बघा, माझी पोळी दाखवते तुम्हाला, पाहू शकता. हे बघा किती छान पोळी झाली. तर या पद्धतीनं पोळी बनवा. इकडे आहे कटाची आमटी. कटाची कट म्हणजे काय असतो? पुरणपोळीचं डाळीच्या वरचं पाणी असतं ना, त्याला आपण मसाले घालून आपण फोडणी मारतो. मसाले म्हणजे लसूण, खोबरं आणि इतर मसाले घालून आपण फोडणी मारतो. बघा, ही अशा प्रकारची आमटी तयार झालेली आहे. पोळीसोबत नाही, कटाची आमटी खूप छान लागते. तर्रीदार आमटी तयार झालेली आहे आणि पुरणपोळीची जोडीदार आहे. पुरणपोळी बनवाल तेव्हा कटाची आमटी बनवायला विसरू नका. आता मी इकडे पुरणपोळ्या करून घेते. आता इकडे मी पोळी लाटून घेते. पुरण कसं भरायचं हे तर सगळ्यांना माहीतच आहे, पण मी पुढची पोळी बनवेल तेव्हा दाखवेल. अरे बघा, असं आपल्याला प्रत्येकाची लाटण्याची पद्धत वेगळी असते, कारण प्रत्येकाचं लाटणं पोळपाट असतं ना, ते आपल्या हाताच्या सवयीचं असतं, त्यानुसारच ते जमतं. तर हे बघा, मी आता ही पूर्ण पोळी लाटून घेणार आहे. दोन्ही बाजूनी छान लाटून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूनी पातळ होते. नाहीतर एका बाजूनी लाटला तर काय होणार, एकाच बाजूनी ती लाटली झाली, एका बाजूनी पातळ होईल आणि एका बाजूनी जाड होईल. म्हणून ती पोळी आपल्याला उलटून पालटून दोन्ही बाजूनी छान अशी लाटून घ्यायची आणि पातळ पोळी बनवायची. हे बघा, आता माझी पोळी तयार झालेली आहे. मी तव्यावरती टाकून दाखवते. तर आता आपण शेकून घेऊया. आता मी पोळी उलटून घेते. गॅस मंदच ठेवायचा, मंद गॅसवरच करायची. आता आपण वरच्या बाजूनी तूप लावून घेणार आहोत आणि पुरणपोळीला ना साजूक तूपच लावायचं, त्यामुळे पोळी आणखीन चवदार होते. तेलातली चालते, पण तुपाने आणखीन चव वाढते. ते बघा, मी दोन्ही बाजूनी तूप लावून घेत आहे आणि पोळी एकदम खरपूस अशी छान भाजून घ्यायची, म्हणजे चवीला छान लागते. बघा, टम्म फुगले ना पोळी, बघा कशी छान झाली. बघा, डबल टिबल फुगले. या पद्धतीनं पोळी बनवायची. तर आता आपली देवीचा नैवेद्य तयार झाला, आपली पुरणपोळी.